विनायक पांडे यांच्या भाजप प्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदेंसह स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। भाजप कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली आहे आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। आयात नेता नकोच अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे आणि त्याचमुळे भाजप प्रवेशाला विरोध करण्यात येतो। तर ही दृश्य आपण पाहू शकतो, ही नाशिक मधली दृश्य आहेत। विनायक पांडेंच्या भाजप प्रवेशाला भाजपच्याच नेत्यांकडून विरोध करण्यात येतो। त्याचं कारण असं आहे, स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। भाजप कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली आणि त्याच गर्दीची दृश्य आपण पाहतो। आयात नेता नकोच अशी भूमिका आहे सगळ्याच पदाधिकाऱ्यांची। आयात नेता नको म्हणत भाजप कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत। त्याचमुळे विनायक पांडेंच्या भाजप पक्ष प्रवेशाला विरोध करण्यात येतो। विनायक पांडे यांच्या भाजप प्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदेंनी विरोध केलेला आहे। त्या एकट्याच नाही तर स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी देखील विरोध केलाय। पक्षप्रवेश पुढच्या काही वेळामध्ये होतोय, मात्र आपण शक्ती प्रदर्शन करत इथपर्यंत आलेला आहात। मात्र भाजप कार्यकर्ते एकीकडे विरोध करतात, घोषणाबाजी। मला काही माहिती नाही। आम्हाला ज्या पद्धतीने गिरीश भाऊंनी आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी आमची चर्चा झाली त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आलेलो आहे। आपलं बोलणं नेमकं कुणासोबत झालं होतं या सगळ्या? गिरीश भाऊ लोकल पदाधिकारी त्यांच्याशी झालेले। आता ही जी भूमिका काही भाजपच्या काही कार्यकर्ते घेत आहेत, आमदार देवयानी फरांदेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की मला विश्वासात न घेता हे सगळं। नाही, मला काही माहिती नाही आहे, मी या गोष्टीवर काही कॉमेंट्स करू शकत नाही। पण पुन्हा एकदा काही गिरीश महाजनांशी बोलणं नाही, आता भेटतोय ना आम्ही। हो, प्रवेश होईल। हो, पाहतोय की हे सगळे खरं तर विनायक पांडे आहेत, माजी महापौर यतीन वाघ आहेत, शाहू खैरे आहेत, हे सगळे जण खरं तर आज पुढच्या काही वेळामध्ये आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। तर या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत। आयात नेता नको अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, सध्या आता काय घडू शकतोय? पक्षप्रवेश होण्याची काही चिन्ह आहेत का? कारण मोठ्या प्रमाणात विरोध आहे। अगदी बरोबर आहे। मी आता भाजपचं नाशिकमधलं वसंत स्मृतीचे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर आहे। एका बाजूला जर आपण बघितलं तर विनायक पांडे शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला मोठ्या प्रमाणात विरोध भाजप कार्यकर्त्यांकडून केला जातोय। स्वतः आमदार देवयानी फरांदे यांनी देखील विरोध केला आणि त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते आता या ठिकाणी भाजपच्या कार्यालयाबाहेर जमलेले आहेत, घोषणाबाजी केली जाते। तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर विनायक पांडे, शाहू खैरे, यतीन वाघ हे नेते देखील आता भाजप प्रवेशासाठी या ठिकाणी भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर पोहोचलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशाला का विरोध आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण भाजपच्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी देखील बोलूयात। एका व्यक्तीला नाही, जे प्रवेश करताय सर्व व्यक्तींना आमचा विरोध आहे। ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत त्यांच्या विरोधात काम केलं, त्यांनी आमच्या विरोधात काम केलं। आमच्या कार्यकर्त्यांना जबरदस्ती केली, जोरदस्ती निवडणुकीमध्ये त्रास दिला, अनेक कार्यकर्त्यांच्या घरावर दगडं फेकली। हिंदुत्ववादी पक्ष आणि ज्या हिंदूंच्या विरोधात जे काम करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणाऱ्या पक्षाच्या सोबत घेत आहे। आमदार देवयानीताई फरांदे यांनी जे जुन्या नाशकात जे कामाचं रणथैमान मांडलेलं आहे, झालेले कामं, रस्त्याचे कामं, जिमचे कामं, मंदिरांचे कामं, हे आमदारकी नंतर हिंदुत्ववादी आपल्याच नेत्यांनी खरं तर हा सगळा पक्षप्रवेशाचा सोहळा जो आहे तो आम्हाला आमच्या नेत्या आमदार देवयानीताई फरांदे यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे। तो अशा कोणत्याही गोष्टी या घडणार नाही। आमच्या पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे, जेणेकरून आम्हाला आमच्या ज्या कार्यकर्त्यांचा जो सन्मान आहे तो सन्मान हा नक्कीच राखला जाईल अशी अपेक्षा बाळगतो। आणखीही काही कार्यकर्ते आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया की इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो का केला जातोय भाजपच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून। या ठिकाणी आपण
आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचा जमाव पण आपण या सगळ्या कार्यालयाच्या बाहेर जमलेला बघू शकतो. दादा, खरं तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते आहे, विरोध केला जातोय, पण आपल्याच नेत्यांनी खरं तर गिरीश महाजनांनीच हा सगळा पक्षप्रवेश जो आहे तो आज ठरवलेला होता. नाही, असं बिलकुल नाही आहे. तुम्ही बघितलं असेल, या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुख या आमदार देवयानीताई फरांदे आहे. त्यांना या प्रवेशाची कल्पना दिली गेली नाही, त्यांना सुद्धा माहिती नव्हतं. पण आत्ता त्या गिरीश भाऊ आणि संपूर्ण जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करतायत आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. पण काय अन्याय होतो, म्हणजे काय विरोध आहे आपला? आम्ही आत्ता परिस्थिती अशी आहे की निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकेल. गेल्या 50 वर्षापासून कार्यकर्ते वाट बघताय. 30-30 वर्ष जुने कार्यकर्ते, आमचे कैलासवासी राजाभाऊ संगमनेरकर असतील, सतीश शुक्ला असतील, गेल्या अनेक वर्ष लढाया लढतायत. मागच्या वर्षी मी निवडणूक लढवली, 9,000 मतं मिळवले आणि निसटता पराभव माझा झाला. पण आत्ता परिस्थिती अशी आहे, आयात कोणीही उमेदवार नको अशी भावना सध्या भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांची आहे, त्याचमुळे हा विरोध आहे असं देखील समजतंय. धन्यवाद आपण जो आढावा घेतला त्याकरता. तर नाशिक महानगरपालिकेत महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा आता वाढलाय. शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी 50 जागांची मागणी करत त्या न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा दिला. तर भाजप 38 ते 40 जागा देण्यावर ठाम आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज गिरीश महाजन नाशिकमध्ये भाजप कोर कमिटीची बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. या बैठकीत युतीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आमची जी बैठक झाली त्यामध्ये आम्ही 50 शिवसेना आणि इतर 72 भाजप अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. आम्हाला आमच्या म्हणजे सन्मानपूर्वक जर आम्हाला जागा मिळाल्या तर निश्चित सकारात्मकपणे आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु मिळाल्या नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली नाही तर आम्हाला सर्व स्थानिक पदाधिकारी जो काही निर्णय घेतील, म्हणजे आमच्या 122 जागा लढण्याची देखील तयारी आहे. आणि म्हणून आम्हाला सन्मानपूर्वक जर संख्या मिळाली तर निश्चित आम्ही युतीचा देखील विचार करणार आहोत.